आज आपण बुद्धिमत्ता या घटकातील क्रमाने येणारा संख्यागट याची माहिती पाहणार आहोत. NMMS स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेला हे बुद्धिमत्तेचे घटक आहेत, त्याची बेसिक माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहूया काही नियम आहेत लक्षात ठेवण्यासाठी. n चा वर्ग अधिक n, n चा वर्ग वजा n, n चा वर्ग अधिक 2, n चा वर्ग वजा 2 याबद्दल माहिती पाहूया. उदाहरणार्थ n म्हणजे काय? n म्हणजे क्रमिक संख्या 1 2 3 4 5 इत्यादी. n म्हणजे क्रमिक संख्या आपण इथं लक्षात ठेवलं. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या लक्षात ठेवलं तर आता आपण पहिला नियम याच्यावरती उदाहरण पाहू. n चा वर्ग अधिक n म्हणजे काय? इथं n बरोबर ठेवा, n बरोबर 1 ठेवा. 1 चा वर्ग अधिक 1 किती होतो? 1 चा वर्ग 1 अधिक 1 2 झाले. n बरोबर 2 ठेवा. 2 चा वर्ग अधिक 2, 2 चा वर्ग 4 अधिक 2, 4 आणि 2 6 झाले. n बरोबर 3 ठेवा. 3 चा वर्ग अधिक 3 म्हणजे 3 ठेवले n बरोबर 3 चा वर्ग केला अधिक 3, 3 चा वर्ग 9 अधिक 3, 9 आणि 3 12. n बरोबर 4 ठेवा. n चा वर्ग अधिक 4, 4 चौक 16 अधिक 4, 16 आणि 4 20. n बरोबर 5 ठेवा. 5 चा वर्ग 25 अधिक 5, 25 अधिक 5 30. अशा पद्धतीनं आपल्याला n बरोबर जर संख्या आपण ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोणतीही संख्या पुढची घेतली तर त्या संख्येचा वर्ग करून तीच संख्या मिळवल्याच्या नंतर आपल्याला जे असे उत्तर येतात याच्यावरती प्रश्न राहतात. 2 6 12 हे पद इथं गाळलेलं असतं किंवा इथून संख्या 6 12 20 एक पद गाळलेलं असतं. असं कसाही प्रश्न फिरवून देतील ते या अगोदर आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा हे विचार करता आलं पाहिजे. कोणती इथे ट्रिक्स वापरलेली आहे, याच्यात कोणता फरक दिलेला आहे किंवा या संख्येतील फरक कसा दिलेला आहे हे लक्षात आलं पाहिजे. हे n चा वर्ग अधिक n या सूत्राचा उपयोग करून सोडवलेले 5 उदाहरण. आपण आता दुसरं सूत्र वापरू. n चा वर्ग वजा 2 हे सूत्र वापरू. n म्हणजे 1 2 3 4 5 अशा संख्या घ्यायचे. उदाहरणार्थ दुसरं सूत्र n चा वर्ग वजा n म्हणजे n बरोबर 1 घेतलं. 1 चा वर्ग वजा 1, 1 चा वर्ग 1 वजा 1 बरोबर 1 मधून 1 गेले 0. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण n बरोबर 2, 2 चा वर्ग वजा 2, 2 चा वर्ग आला 4 वजा 2, 4 2 गेले 2 राहिले. तिसरं उदाहरण n बरोबर 3 घेऊया. 3 चा वर्ग वजा 3, 3 त्रिक 9 वजा 3, 3 चा वर्ग 9 आला 3 त्रिक वजा 3. तीच संख्या त्या संख्येतून वजा करायची. 9 3 गेले 6 राहिले. 4, 4 चा वर्ग वजा 4, 4 चौक 16 वजा 4, 16 4 गेले 12 राहिले वजा केले. 5 चा वर्ग n बरोबर 5 घेतलं वजा 5 करायचं. 5 चा वर्ग 25 वजा 5 राहिले 20, 25 मधून 5 गेले 20 राहिले. अशा पद्धतीने आपल्याला तीच संख्या आणि त्या संख्येचा वर्ग करून ती संख्या वजा करायचं. n चा वर्ग वजा n. त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण परीक्षेत याचे उदाहरण इकडे आहेत असे देतील. याच्यात ती संख्या कोणती तरी देणार नाहीत, त्यातला क्रम किंवा त्याची वजाबाकी करून आपल्याला सोडवता येतं. हे त्याचं बेसिक नॉलेज आहे, बेसिक माहिती आहे. तिसरं सूत्र वापरून आपण गणित सोडवू.
काय सूत्र? n चा वर्ग अधिक 2 म्हणजे ती संख्या n बरोबर किती? 1 2 3 4 5 या संख्येचा वर्ग असं घ्या, अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये अधिक 2 करायचं, त्या संख्येचा वर्ग करून. इथं कोणती संख्या? 1 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 या प्रत्येकामध्ये अधिक 2 करायचं. याच्यावरती प्रश्न येतात आणि ह्याचे उत्तर पुढे असे असतात: 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 9 आणि 2 10 11, 16 आणि 2 17 18, 25 आणि 2 26 आणि 27. 3 6 11 18 27 असा जर क्रम आला, याच्यातली संख्या जर आपल्याला कोणत्याही संख्या विचारल्या तर हे त्याच्यामध्ये ट्रिक्स वापरलेले आहे असं लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर चौथं सूत्र काय? n चा वर्ग वजा 2. n चा वर्ग म्हणजे n बरोबर 1 2 3 4 5 n चा वर्ग वजा 2 हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवता आलं पाहिजे. लक्षात आलं? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 प्रत्येकातून 2 वजा करायचे. आता बघा, एकातून 2, 1 वजा 2 इथं राहतं वजा 1. हे फार महत्वाचं आहे. अधिक 1 वजा 2, वजा 2 म्हणून 1 गेलं, मोठ्या संख्येत चिन्ह 1 वजा 2 जर झाला असेल, वजा 2 मधून 1 गेला तर 1 राहतो, याला चिन्ह मात्र वजाचं आहे. हे बरेच वेळेस परीक्षेत आलेला आहे असा प्रश्न याच्यावर. हे पुढचे सोपे आहेत. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. इथे येणार नाही, मोठ्या संख्येचे ना अधिक येतं. 9तून 2 गेले 7, 8 9 म्हणजे 7 राहतात. 16तून 2 गेले 14 आणि 25 मधून 2 गेले 23. अशा पद्धतीनं हे सूत्र वापरून आपल्याला क्रमाने येणारा संख्यागट याच्यातील प्रश्न सोडवता येतात. असेच वेगवेगळे उदाहरणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.